करणीबाधीची भीती दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबावर अखेर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील या भयंकर प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही नाशिकची रहिवाशी असून ती एका खासगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. मागील काही दिवसांपासून कौटुंबिक अडचणी आणि मानसिक त्रासामुळे ती त्रस्त होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी तिच्या पालकांनी तिला धरणगाव खडक येथील एका मंदिरात नेले होते. याच मंदिरात महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदूबाबाने तिला गाठले. तुझ्यावर करणी बाधा झाली आहे असे सांगून त्याने पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. याच भीतीचा आणि त्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्याने उपचारांच्या नावाखाली या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने पीडितेवर शारीरिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची धमकी दिली. या भयंकर प्रकरणात पीडित महिलेने धाडस दाखवून पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर याची दखल घेत लासलगाव पोलिसांनी आरोपी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत संपूर्ण प्रकरणाची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत. भोंदूबाबाच्या भूलथापांना बळी न पडता अंधश्रद्धेपासून दूर राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या बाबांकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता पुढे येऊन लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन तपास पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी केले आहे. मी खडक धारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतिगाणगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि याच विषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग आहे. 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केली आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे ते बघते का खूप मुली याच्याखाली अजून पण लैंगिक शोषण अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे. आणि मला माहिती की म्हणून मी एक पाऊल उचललंय की माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये आणि प्लीज मला मदत करा की तो बाबा लवकरात लवकर गजा आडवा व्हावा असं. माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते की चिडचिड वगैरे व्हायची. तर माझ्या घरच्यांनी असंच म्हणजे की गुगलवरती इंस्टाग्रामवरती सर्च केलं. तर तेव्हा प्रतिगाणगापूर असं म्हणून त्याचे व्हिडिओ दिसले. ते व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बाहेरचा प्रॉब्लेम आहे, बाहेरची करणीबाधेचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या इथं गुरुवारी 5 गुरुवार करा. त्याच्या इथे पापविनाशी तळ आहे, त्या तळ्यामध्ये आंघोळ करायची आणि जे उंबराचं झाड आहे त्याला तो प्रदक्षिणा मारायला लावतो आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून 200 रुपयाची पावती फाडायला लावतो की तुमचे काही प्रश्न असले तर मी सॉल्व्ह करल बा असं. तसे आम्ही पण तिथं 5 गुरुवार केले. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक मला असं सांगितलं की तुझी जन्मतारीख वगैरे मला दे. तर मी ती व्हॉट्सअपला सेंड केली माझ्या नंबरवरून. तर त्यांनी मला मेसेज यायला सुरुवात झाली कशी आहे, काय जेवली का वगैरे, असं तू मला खूप आवडते, असं एवढ्या मुली आल्या इथं. मी त्याच्याशी जे स्पष्ट बोलली तर तो म्हणे तू इतकं स्पष्ट बोलते, मला आवडते, तू माझा पुण्याचा मठ सांभाळ. मी हा मठ सांभाळतो कारण माझं आधीच लग्न झालेलं आणि मोडलेलं होतं. तर तुम्हाला म्हणायचं तू आता परत लग्न करण्यापेक्षा तू माझा मठ सांभाळतो पुण्याचा आणि मी इथला धारणगावचं बघतो बा, असं आमिष पण त्याने मला दाखवलं. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना पण त्यांनी पूर्ण याच्यामध्ये घेतलं त्याच्या. तर माझ्या घरच्यांना सांगितलं की तिला मला एकदा भेटायला पाठवा पंचवटीला, तिच्याशी मला थोडं बोलायचंय. तर माझ्या घरच्यांचा पण मला फोर्स होता की ठीक आहे तुझा आहे, बाबा सांगताय तसं कर. मी गेली पंचवटीला भेटायला. त्याच्यानंतर त्यांनी मला
त्र्यंबक रस्त्याला एक लॉज आहे, त्याचं नाव मला आठवत नाही त्या लॉजचं, पण मी सांगू शकते कोणता लॉज होता तो. त्या लॉजवर तो मला घेऊन गेला आणि तिथे एक जे माझ्यावर अत्याचार केला तो इतका भयानक पद्धतीने केलं की मला म्हणजे तिथे जाऊन माझं डोकं इतकं, मी आवाज पण नाही करू शकत. मला समजत होतं माझ्यासोबत काय होतंय, पण ना मी आवाज पण करू शकले ना काही. जेव्हा मी तिथून बाहेर आली त्यावेळेस मी ही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली. त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितली, पण त्या बाबाची ओढ इतकी मोठी असल्यामुळं जेव्हा माझे पप्पा बोलायला गेले त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही आवाज उठून काहीच उपयोग, कारण माझ्या मागे दैवी शक्ती, त्याच्यातला जो त्याच्या गळ्यात जे रुद्राक्ष आहेत 3, त्या रुद्राक्षांची भीती तो लोकांना दाखवतो की माझ्या मागे दैवी शक्ती आहे, मी कोणीच माझं काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या मागे जे पोलीस वगैरे महिला मंडळ च्या ओळखी वगैरे ज्या आहेत, त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आवाज उठवल्यावर काहीच होऊ शकत नाही, म्हणून मी आजपर्यंत शांत बसले. पण मला आज एक हिंमत आली समितीमुळे की आपण पाऊल उठवा, म्हणून मी आज आवाज उठवला. म्हणून आज तक्रार नोंदवायला लासलगाव पोलीस स्टेशनला. माझ्याकडे ते पुरावे होते, त्याचे मेसेजचे पण होते, त्याच्या रेकॉर्डिंग पण होत्या. पण त्यावेळेस ज्यावेळेस ती घटना माझ्या बरोबर घडली होती आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात पहिले मी आडगाव पोलीस स्टेशनला गेली, तिथे सांगितल्यानंतर त्यांनी माझा तक्रार नोंदवून घ्यायच्या आधी सांगितलं की इथे नाही होऊ शकत. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी नाही येऊ शकत होते लासलगावला, आणि मला त्याच्या मागचं वर्तुळ पण माहिती होतं, त्याचं म्हणजे जे मोठेपणा होता तो पण माहिती होता, त्याच्यामुळे मी नाही ह्या गोष्टी करू शकत होते. मी प्रयत्न केला आणि आता ते व्हिडिओ माझ्याकडे नाहीये, कारण माझा मोबाईल फुटला, मग त्या गोष्टी नाहीये माझ्याकडे. पण माझ्या बरोबर वैयक्तिक ती घटना घडली आणि मला एक मनापासून वाटतं की बाकीच्या मुलींसोबत असं नाही व्हावं. तुम्ही सदर चौकशी करा, तुम्हाला सापडू शकतात खूप पुरावे. तो लॉजवर मी जाऊ शकते एवढं मला माहिती. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खराचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्या निमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली आणि या इतर प्रकरणामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेले आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कुठल्या गुन्हे आता दाखल झालेले सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी FR मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत. धारणगाव विरुद्धील एक इसम आहे महेश गिरी काकडे, त्यांच्याविरुद्ध एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पुढची कारवाई आम्ही करत आहोत. नेमकी काय आरोपीला अटक झाली? नाही अजून नाही, मी कारवाई करतोय.